तर नमस्कार, स्वागत आहे या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तर बघा, सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 300 रुपये सबसिडी मिळत होती। 300 रुपये गॅस उज्ज्वला योजना। तर बघा, या विषयावर माहिती आता जाणून घेऊया। आताच्या नियमानुसार ज्यांना ते 300 रुपये सबसिडी मिळत होती, आता या विषयावर सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया की उज्ज्वला योजनेअंतर्गत सबसिडी विषयी वर्तमान आता स्थिती काय आहे, सध्याची स्थिती। काही जणांना सबसिडी मिळत आहे पण काही जणांना मिळत नाही। पण हे सबसिडी आता जात कुठं आहे? 300 रुपये जे पहिले मिळत होती योजना सुरू झाल्यावर। बरं, आता का बरं नाही मिळून राहिले हे आता सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेणार आहोत की उज्ज्वला योजनेअंतर्गत सबसिडी विषयीची जी प्रॉपर माहिती आहे ते या विषयावर आता जाणून घेणार आहोत। केंद्रीय मंत्रिमंडळाने वित्तीय वर्ष बघा 2025-26 पासून 2025 आणि 26 बघा 2025-26 पासून एकूण किती? 12 कोटी 12,000 कोटी मंजूर केले असून लाभार्थी महिलांना प्रति सिलेंडर किती रुपये? 300 रुपये प्रति सिलेंडर 300 रुपये सबसिडी मिळत राहील असे निर्णय ऑगस्ट 2000 मध्ये केले गेलेले आहेत। ऑगस्ट 2025 मध्ये केलेले गेलेले आहेत। आता पूर्वस्थिती म्हणजे पहिले किती? पहिले तुम्हाला 200 रुपये सबसिडी एक मिनिट चुकला, पूर्णच चुकला। सबसिडी पहिले किती? पूर्वस्थिती 200 रुपये। आता आधीच्या वर्षात ऑक्टोबर 2023 मध्ये प्रति सिलेंडर 200 रुपये यस म्हणजे सबसिडी मिळत म्हणजे देण्यात येत होती। त्यानंतर किती रुपये झाली? 300 रुपये ते वाढ झाली, 300 रुपये वाढ झाली। आता सबसिडी न मिळण्याचे कारण काय आहे ते पाहूया। पहिले 200 रुपये प्रति सिलेंडरवर, त्याच्यानंतर 300 रुपये आता 2025 मध्ये। आता ज्यांना सबसिडी मिळत आहे त्यांच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे, पण ज्यांना मिळत नाही त्यांच्यासाठी एक महत्त्वाची आता जे अपडेट आहे ते आपण आता पाहूया की ज्यांना मिळत नाही तर त्यांनी काय केलं पाहिजे। ज्यांना पहिले मिळत होती पण आता पहिले किती? 200 रुपये मिळत होती, आता 300 रुपये झालेली आहे। पहिले मिळत होती, आता नाही मिळत आहेत। आता जाणून घेऊया, जर तुम्हाला 300 रुपये किंवा कोणताही सबसिडी मिळत नसेल तर आता कारणे जाणून घेऊया। सर्वात महत्त्वाचा एक पॉईंट आहे बघा, तुम्ही उज्ज्वला गॅस योजनेचा फायदा घेतात, तुम्हाला शासनामार्फत मोफत सिलेंडर जे मिळत होते पहिले आता मिळत असतील किंवा ज्यांना नसतील मिळत, ज्यांनी पैसा न घेत आहेत बघा, ज्यांना मेन कारण आहे सबसिडी न मिळण्याचं महत्त्वाचं कारण, सर्वात मोठा कारण आहे आधार कार्ड। तुमचे जे आधार आहेत, आधार कार्ड आहे तुमचा, आधार बँक बघा, आधार बँक खाते लिंक करणे आवश्यक आहे। अजूनपर्यंत केलेले नसाल आधार खाते, तुमच्या बँक खाते लिंक, आधार अपूर्ण लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये आधार लिंक न केल्यामुळे सबसिडी जमा होत नाही। यामुळे काय होते की करोडो महिलांना काय होते, जे हे आहे सबसिडी त्या सबसिडीचा फायदा मिळत नाही बघा। म्हणून काय होते, करोडो महिलांना यामुळे या फायदा नाही मिळत होते या 300 रुपये सबसिडीचा। म्हणून KYC करून घ्या लवकरात लवकर, KYC करून घ्या, बँक खाते आधार खाते लिंक करून घ्या। त्याच्यानंतर दस्तऐवज ट्रान्झॅक्शन थांबवणे बघा। कधीतरी योजना सुरू असताना लाभार्थ्याचे कागदपत्रे, उदाहरणार्थ काय ते राशन कार्ड येते, त्याच्यानंतर KYC महत्त्वाचा हा कारण आहे। KYC तुम्ही तुमच्या जर जवळील असतील, SB गॅसचं हे असेल कार्यालय, भारत गॅसचं असेल, तुम्हाला ज्या गॅसचं हे आहे कंपनीचं, तुम्ही त्या कार्यालयात जाऊन संपर्क साधा। तुम्ही जिथून सिलेंडर आणता, गॅस आणता, तिथं संपर्क साधा। तुम्हाला जर सबसिडी मिळत नसेल तर त्यांना विचार, आमची सबसिडी का बरं मिळत नाही, हे तुम्ही त्यांना विचारून घ्या। त्याच्यानंतर काय होते, लाभार्थ्याचे उदाहरणार्थ कागदपत्र KYC सादर केली नसतील तर सबसिडी जमा होऊ शकत नाही। हा एक महत्त्वाचा कारण आहे। पहिला महत्त्वाचा कारण म्हणजे काय आहे, KYC। दुसरं, कागदपत्रे बरोबर नसतील दिली। आता त्याच्यानंतर पॉईंट नंबर 3 आहे नियमित वितरणहीनता किंवा एजन्सीचा गैरव्यवस्था। काही ठिकाणी एजन्सीने सबसिडी ट्रान्सफर केली तरी सिलेंडर किंवा कनेक्शन लाभार्थ्यांना मिळत नसलेल्या रिपोर्ट्स आहेत। काही भागात ठिकाणी सबसिडी ट्रान्सफर होत आहे, जे लाभार्थी आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये सबसिडी जात आहे पण त्यांना काही मिळत नाही, तर तिथं काही प्रॉब्लेम राहू शकते कागदपत्रांची किंवा KYCची, तर तिथे तुम्ही
करू शकता. आता महत्त्वाचं पॉईंट येते, हे सर्व पॉईंट आपण कव्हर केले. राशन कार्ड KYC, eKYC पहिले 200 आता 300, आधार बँक लिंक, करोडो महिला आहेत. आता आपण जाणून घेऊया एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आता तुम्ही काय करू शकता, तुम्हाला म्हणजे हे आहे सबसिडी नाही मिळत आहे, तर याच्यावर एक आता आपण माहिती बघूया की तुम्ही काय कराल. बघा आता जे वेबसाईट आहे बघा, myLPG.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जाऊन संबंधित OMC पोर्टल बघा, OMC पोर्टल त्याच्यानंतर काय येते बघा, IOCL, HPCL हे जे आहेत हे आहेत लॉग इन, या ऑप्शनवरती लॉग इन करा तुम्ही. लॉग इन केल्यानंतर काय ते व्ह्यू सिलेंडर बुकिंग हिस्ट्री किंवा सबसिडी स्टेटसचे ऑप्शन आहेत. तिथं ऑप्शन तुम्ही तपासून तुमची सबसिडी कधी जमा झाली ते पाहू शकता. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हे 2 ऑप्शन आहेत, हे 2 ऑप्शन किंवा आणखी BPCL हा एक ऑप्शन आहे. हा तिथं ऑप्शन दिसतात, म्हणजे तुम्ही जर या कंपनीचे उचलत असाल गॅस सिलेंडर तर तिथं ऑप्शन राहतात. तिथं काय होतं, व्ह्यू सिलेंडर बुकिंग हिस्ट्री किंवा सबसिडी टेस्टचे ऑप्शन आहे, ते तुम्हाला सबसिडी तुमची कधी व किती जमा झाली तिथं पाहू शकता. त्याच्यानंतर eKYC आणि आधार खाते लिंक, eKYC आधार लिंक बघा. त्याच्यानंतर पॉईंट नजीकच्या LPG वितरक एजन्सी, तुमची जी एजन्सी आहे किंवा CSC कॉमन सर्व्हिस सेंटरकडून हे काम तुम्ही सुनिश्चित करा. आणि आधार आणि बँक खाते लिंक झाले आहेत का नाही ते eKYC करून घ्या. तुमच्या आजूबाजूला महाई सेवा केंद्र असेल, CSC सेंटर असेल, तिथं जाऊन क्लिक करा. त्यांना विचारा आमची KYC झाली आहे का नाही आणि काय अडचण आहे ते सांगून देतील. जर तुम्हाला तक्रार नोंदवायची असेल, पॉईंट नंबर 3 आहे महत्त्वाचा, तक्रार नोंदवायची असेल तर तुम्हाला हा जो क्रमांक आहे या क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमच्या समस्या सांगू शकता. आता OMC हेल्पलाईन नंबर आहे, जे वेबसाईट राहतात जिथून तुम्ही गॅस सिलेंडर बुकिंग करता तिथं नंबर दिले असतात, त्या नंबरवरही तुम्ही तक्रार नोंदवता येते. आता काय होते, त्याच्यानंतर जे स्थानिक LPG एजन्सी राहते, तुम्ही जिथून गॅस सिलेंडर आणत असता तुमच्या जवळपास असेल तिथं जा. नजीकच्या LPG वितरकाकडे किंवा एजन्सीकडे जाऊन व्यक्तिगत माहिती तपासून घ्या. कनेक्शन आणि सबसिडीची जे स्टेटस राहते तो चेक करा. त्यामुळे काय होते की तुम्हाला जे सिलेंडर राहते, सिलेंडरची सबसिडी त्याचं म्हणजे कुठे जात आहे आतापर्यंत तुम्हाला मिळालेलं नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे, म्हणून तुम्ही तपासून घ्या. आता आपण माहिती जाणून घ्या. वर्तमान सबसिडी रक्कम बघा, 300 रुपये काय प्रति सिलेंडर. एक सिलेंडरवर तुम्हाला किती, 300 रुपये. वित्तवर्ष 2025-26 पासून 300 रुपये मान्यता झाली आहे. त्याच्यानंतर पहिले किती मिळत होते, पहिले मिळत होते 200 रुपये. पहिले 200 रुपये मिळत होते. त्याच्यानंतर सबसिडी न मिळण्याचं कारण त्याच्यामुळे आधार बँक खाते लिंक नसणे, eKYC पूर्ण नसणे, एजन्सीमध्ये जी प्रक्रिया असते तुमच्या कागदपत्रांची ती योग्य रीतीने केली नसले. आता काय करावे, पॉईंट नंबर काय करावे, eKYC आधार लिंक बँक टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा. तुम्ही माहिती जाणून घ्या, तिथं हे राहते तर संपूर्ण माहिती तिथं जाणून घ्या. म्हणजे तुम्हाला का बरं सबसिडी नाही मिळत आहे आणि पहिले 200 रुपये झाले होती सबसिडी, आता 300 रुपये झालेली आहे. जर तुम्हाला आवश्यक ते माहिती तुमच्या विभागातील एजन्सीची माहिती तुम्ही शोधून संपूर्ण माहिती तुम्ही शोध घेऊ शकता माहितीचा. हे जे पोर्टल सांगितलं किंवा तुमच्या आसपासची तुम्ही जिथून गॅस आणता तिथून तुम्ही जा, त्यांना विचारा, ते तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन सांगतील. तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं की सबसिडी ज्यांना मिळत नाही आहे, गॅस पहिले मिळत होती आता नाही मिळत आहे, जे कारणे आपण सांगितले. तर बघा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. आता तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला मित्रांनो नक्की का करा, लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब इथं हा जो व्हिडिओ बघत आहे इथं खाली लाल अक्षरात लिहून राहते सबस्क्राईबचं, तिथं जाऊन क्लिक करा. जेणेकरून काय होते या महत्त्वाच्या अपडेट राहतात तर तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचे काम आम्ही करत असतो. म्हणून आता जाऊन क्लिक करा. आणि तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्स आहे, तिथं कमेंटमध्ये अवश्य लिहा, आम्ही तुमच्या प्रश्नांची समस्या उत्तरं सोडवू. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. धन्यवाद.
तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.